राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। स्वर्गीय आबासाहेबांना तुम्ही 50-55 वर्ष निस्वार्थपणे साथ दिली आहे, हे मी व देशमुख कुटुंबीय कदापिही विसरू शकत नाही। आज आबासाहेब आपल्यात नाहीत याचे मनाला खूप मोठे दुःख आहे। आबासाहेब जरी आपल्या सोबत नसतील तरी त्यांनी रुजविलेल्या पुरोगामी विचारांची मोठी अदृश्य शक्ती आपल्या सोबत आहे। त्यामुळे आबासाहेबांच्या विचारांवर आम्ही वाटचाल करत असून तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आम्हाला लढण्याची प्रेरणा द्यावी, असे भावनिक आवाहन करत आबासाहेबांच्याच पुरोगामी विचारांची आज सांगोला तालुक्याला गरज आहे। मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे काय हाल होतात हे मी जवळून पाहिले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करून देण्याचा शेका पक्षाचा अजेंडा असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले। मुंबईत वास्तव्यास असलेल्या सांगोलकरांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधण्यासाठी रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुंबईतील सांगोला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्नेहमेळाव्यास नागरिक, विद्यार्थ्यांस, महिलांची संख्या लक्षणीय होती। या स्नेहमेळाव्याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते। मुंबईत शेका पक्षाच्या हक्काच्या सांगोलकरांनी केलेले भव्य दिव्य स्वागत पाहून डॉक्टर बाबासाहेब देशमुख भावुक झाले होते। मुंबईकरांनी आजवर देशमुख कुटुंबियांना कधीही निराश केले नाही। स्वर्गीय आबासाहेबांनी आजवर केलेल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष कामाची ही पोच पावती असून मुंबईकरांसाठी पुढील काळात अनेक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुंबईकरांसोबत संवाद साधताना त्यांच्या अडचणींची माहिती घेतली। तालुक्यातील अनेक नागरिक उपजीविकेसाठी मुंबईत वास्तव्यास आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर आपण त्यांच्या मागे निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत ठामपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी दिला। या मेळाव्यासाठी मुंबईकरांनी कुटुंबियांसह प्रचंड गर्दी करून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधला। त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत शेका पक्षाच आमदार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा ते कृतीतून चालवित आहेत। त्यामुळे विकासाचे व्हिजन असलेल्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठवणे काळाची गरज असून येणाऱ्या काळात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देण्याची ग्वाही दिली। मुंबई येथील स्नेहमेळाव्यास सांगोला तालुक्यातील नागरिकांनी स्वखर्चाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने या स्नेहमेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे। मुंबईत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या स्वागताला मोठी गर्दी उसळली होती। या सभेला सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।